शनिवार दिनांक 27 पुळूज परिसरामध्ये जोरदार पाऊस। या वड्याचं पाणी शेतकऱ्याच्या घरात शिरायला लागलेलं आहे। अजून शेतकऱ्याला मदत मिळेल नाही। सध्याला लाईव्ह पाऊस आहे। अनेकांच्या शेतामध्ये, पिकामध्ये, वस्तीमध्ये पाणी शिरले। हे बघा चढावर गुरं बांधलेली आहेत। जोरदार पाऊस चालू आहे। रस्त्यावर बघा पाणी किती पडतं। पाऊस सरकार, मायबाप सरकारने तातडीने मदत जाहीर करावी। त्या भागातील सर्व रस्ते बंद झाले आहेत। वड्यावर 2-3 फूट पाणी आहे। सकाळपासून कालपासून आज सकाळपासून रातभर झालं पाऊस चालू आहे। कर्ज काढून धरणी माय कशी बशी पोचली। कोपला हो वरून राजा ढगफुटी झाली। पाण्यानं लुटलं धान, त्यानं केलं सार वजा। नशिबाच्या पुढे थकला शेतकरी बाप माझा। वावरात शिवारात झालं बघा पाणीच पाणी। हातातोंडाचा घास गेला, पीक गेलं ना वाहुनी। हंबरती गुरढोर धान्याला पाहुनी। आक्रोश करी मुका जीव, सोडवायला नाही कोणी। वाहून गेली जनावर, हतबल झाला बळीराजा। नशिबाच्या पुढे थकला शेतकरी बाप माझा। असलं कसलं इगीन आलं, फाटलं रे आभाळ। उसानी तर मान टाकली, डाळिंबाचं गेलं डोळ। करपली हो मूग मटकी, कुठं लावावं ठिकाळ। हात धुवून शेतकऱ्याच्या माग लागला या काळ। बघा मायबा किती तळमळतोय बळीराजा। नशिबाच्या पुढे थकला शेतकरी बाप माझा। हे देवा, हे देवा, हे देवा, तू सत्याचा वाली ना रे। 8 महिने झालं प्रत्येक जण कोरोनाच्या भीतीने घरात होता। त्याच वेळेस माझा शेतकरी राजा प्रत्येकाचं पोट भरण्यासाठी न घाबरता शेतात उभा होता। त्याचीच शिक्षा दिलीस का रे? त्याचीच शिक्षा दिलीस का रे? त्याचीच शिक्षा दिलीस का रे? दैवानं दिलं पण नशिबानं नेलं। शेतकऱ्यासाठी सांगा इथं कुणी काय केलं? अंत नका पाहू, होतं नव्हतं तेवढं वाहून गेलं। कर्ज माफी करा सरकार, ऐका एवढं बोल। सह्याद्री मी लेख शेतकऱ्याची मांडते, गारानं विनंती माझा। नशिबाच्या पुढे थकला शेतकरी बाप माझा। तर आज 15 दिवस झालं लगातार पावसानं, मुसळधार पावसामुळं पुळूजवाडी रस्त्याचा कॉन्टॅक्ट तुटला असून सर्व शेतामध्ये पाणी। त्यामुळं कांदा, लागणीचा ऊस, तसेच उडीद, मिरची हे सर्वच्या सर्व पीक नाहीसं झालेलं असून शासनानं अजून तरी काही रेशन म्हणा कोणत्याही माध्यमातून मदत केली नाही। तरी अतिशय वाईट अशी अवस्था शेतकऱ्यावर येऊन ठेपलेली आहे। तर आज पुळूजवाडी आणि पुळूज या रस्त्याचा संपर्क तुटून जवळजवळ 10 ते 15 दिवस झाले। तिथं माध्यमिक हायस्कूल पुळूजवाडीला नसल्या कारणाने पुळूजला विद्यार्थ्यांसाठी, रुग्णांसाठी ही पुळूजच्या दवाखान्यामध्ये जाण्यासाठी पुलाची उंचीसुद्धा नाही। तर ती उंची वाढवून शंकरगाव आणि पुळूजवाडी या पुलाची उंची वाढवून
आणि विटे या तिन्ही पुलाची उंची वाढवल्यानंतरच आपल्याला ये जा करण्यासाठी किंवा तातडीची मदत मिळण्यासाठी त्याचा उपयोग होईल. तरी शासनानं याकडे दुर्लक्ष करू नये. तरी हजारो हेक्टर शेती आता सध्या पाण्याखाली, कोण पंचनाम्याला नाही, कोण नाही. तरी त्या सर्वांची गारण ऐकून शासनानं थोडंसं लक्ष दिलं तर अतिशय चांगलं होईल. त्यासाठी शासनानं गंभीर होऊन शेतकऱ्याच्या अडचणीवर त्याचं अश्रू पुसण्याचं काम करावं ही विनंती. आज पुळूजचा आठवडी बाजार आणि पुळूजला चाललो होतो माळवा आणण्यासाठी. पण पुळूज आणि पुळूजवाडीला जोडणारा जे पूल आहे त्याच्यावरती 3-4 फूट पाणी असल्यामुळं आम्हाला काय बाजारला जाता येत नाही. त्यामुळं आम्ही माघारी चाललोय. पुळूज परिसरात ढगफुटीसारखा पाऊस अनेक ह्या परिसरातील ओढे नाले पाण्याखाली गेले आहेत. आज 10 दिवस झालं पावसाचा 10वा-11वा दिवस आहे पावसाचा मुक्काम या जिल्ह्यामध्ये. अनेकांची पिके बघा आज 15 दिवस झाले आहेत, 10 ते 15 दिवस झाले पाण्याखाली आहेत. उसायला लागणे, कांदा, मका, भाजीपाला, काशींची वांगे, मिरच्या, वैरण केलेली पाण्याखाली. अनेकाच्या घरात पाणी गेलं आहे. पंचनामं चालू आहेत, अजून काय निधी मिळाला नाही. ज्याच्या घरात पाणी गेलं आहे त्याला रेशनचा माल मिळाला नाही साधा अजून. द्राक्ष बागाशींचं तर वाटोळं झालं, फळबागाशींचं तर वाटोळं झाले, त्यांच्या मुळ्या थांबले, त्या मोठ्या ऊस पडला आहे. शेतकरी सगळा हवालदिन झाला आहे. सरकारनं अजून काय मदत जाहीर केली नाही, का आश्वासन आहे. कालपासून पाऊस पडतोय. आज शनिवार आहे, 27 तारीख आहे. आज पाणी रानात तर इकडं काय हजारो एकर रानात पाणी पसरलं आहे. तुम देते पाणी महागारी बंधाऱ्याला. बंधाऱ्यावर पाणी आहे आता सध्या 2 फूट पाणी वाढ चालू आहे कालच्यापासून. हॅलो, बघा ही पाणी कसं आहे राव, काय आम्हाला मदत नाही, काय नाही, असं असते काय. 5 दिवस झालं पाऊस पडते असा. हो, 5 दिवस झालं एक गुरं फिरं पाक पाण्यात आहे ते राव. हां, हॅलो, फळबागा, टमाटी, मिरच्या, कांदा ही सगळं पाण्याखाली आहे. लागण केलेली ऊस, मका ही सगळी पाण्याखाली आहे. सरकारनं अजून काय मदत जाहीर केली नाही बघ. रेशनचा माल सुद्धा मिळाला नाही इकडं गोरगरीब बसले. वस्तीत पाणी गेले, वस्तीत. सरकारनं मदत काय जाहीर केली नाही. मायबाप सरकारनं तातडीनं मदत जाहीर करावी बघ. आत्ता सध्या पुळूच्या ओढ्यावरती आहे. अजून शासनाचा 1 रुपया मिळाला नाही. शासन कुठल्याही बाबतीत गांभीर्याने लक्ष देत नाही शेतकऱ्यांकडे. शेतकऱ्यांची पुरे ॲक्च्युली पाण्यात पूर्ण वाहून गेलीत. पाण्यात एवढी मोठी अतिवृष्टी होऊन सुद्धा मिरची, वांगी, कांदा पूर्ण पाण्यात वाहून गेला आहे. एवढी असली मोठी पावसाची ढगफुटी होती तरी सुद्धा शासन याकडे लक्ष देत नाही. पाठीमागं पाणी बघा किती वाहते लांबपर्यंत. वस्तीच्या कडेने पाणी आले, पाण्यात वाढ चालू आहे. फुल भरून पाणी वाहायला लागले वस्तीकडे. लोकांना स्थलांतर करण्याची वेळ येणार आहे. अजून पाऊस भरपूर चालू आहे. ढग पाक दाटून आले आहेत. प्रवाशांचा हाल आहे सध्याला. मायबाप सरकारने तातडीची मदत जाहीर करा. यांच्या पहिलं बी ह्यांच्या घराने पाणी गेलं. पाण्यात वाढ होत आहे. पुळूज पंचक्रोशीत भरपूर पाऊस पडायला लागला. मायबाप सरकारने मला मदत करावी. हो, माझा ऊस पाण्यात आहे. मायबाप सरकारने मला मदत करावी असं मी विनंती करतो. मित्रा, बाजारला शनिवारचा बाजार आहे काय? होय. सगळं पुळूज वाडी भाग सगळा इकडं, औंढी ही कोताळ सगळं इकडं असते म्हणायचं पुळूजला. होय. पाऊस काय ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे. ढगफुटीसारखा पाऊस झालाय. पुलावरनं पाणी सगळं. नुकसान काय झालंय? लय झालंय. होय. ऊसातनं पाणी, मक्यातनं पाणी, कांद्यातनं पाणी. बरं, सरकारनं काय मदत द्यावं?
अजून काय दिलं नाही, पोचलं नाही आपल्यापर्यंत. मदत द्याय पाहिजे, पाहिजे कमी द्याय पाहिजे ज्यादा द्याय पाहिजे. तसं शासनाच्या हिशोबाने काय असेल ते त्यांनी आपल्याला पोच करायला पाहिजे शेतकऱ्याला. शेतकरी उद्धारीच येत नाही त्याशी. कुठं चाललो? कुठला पुळूचा शनिवारचा आज 27 तारखेचा. तुमचं रानात पिकवलेला माल आहे सगळा म्हणायची. नाही इकल्यावर काय होतंय, नासून जाते का? पाऊस कसा आहे, मोठा आहे बारका आहे? होय, एवढ्या पाण्यात तुम्ही निघाला जीव धोक्यात घालून. आपले इथं आपण सासऱ्या राहणं आपल्याला करायला दिलं, त्यात आपण मका गहू केले, पाक ढगफुटी झाल्यामुळे आपलं पाक वाहून गेलं, कांदा मका सगळं असं भरपूर असा पाऊस झाला आहे ना. पुलाचं काम व्हायला पाहिजे. सध्या पुळूज आणि वाडी यांचा संपर्क तुटला. आज बाजार दिवस आहे. सध्या मला वाटतं लोक बाजारला सुद्धा येणार, कारण का पुलावरून पलीकडे जायला येत नाही, एवढं पाणी पुलावर आहे. शंकरगाव पुलाची आणि पुळूजवाडी पुलाची उंची वाढवून मिळणं अतिशय आवश्यक आहे. कारण का आमच्या वाडीला शंकरगावला दवाखाना तिकडं आहे, स्मशानभूमी तिकडं आहे. त्यामुळं ह्या पुलावर पाणी आलं की आम्हाला पलीकडे जाताच येत नाही. पाणी सुद्धा शंकरगाव पुळूजलाच आहे. पिण्याचं पाणी बी आम्हाला फिल्टर तिकडून येते. त्यामुळे सध्या लय अवघड परिस्थिती आहे. शासनाची मदत अजून काय मिळली नाही आम्हाला. शासनाची मदत काय आम्हाला मिळली नाही अजून. लवकरात लवकर मदत मिळावी एवढीच अपेक्षा आहे शासनाकडून. 15 दिवस झाले पावसानं पुळूज परिसरामध्ये मुक्काम ठोकलेला आहे. लय भरपूर असा प्रमाणात पाऊस झाला आहे. धानाचं भरपूर नुकसान झाले. द्राक्ष बागांचं झालंय, कांद्याचं झालंय, मक्याचं झालंय, लहान ऊसांचं झालंय. सगळ्या ऊसात आता सध्या रोखला मोठ्या ऊसांचं पाणी वाहतंय वाड्याकडला. माझ्या स्वतःकडे दर्शा भरपूर आहे. त्या दर्शाला वैरण सुद्धा काढून आणा येत नाही, एवढं बेकार परिस्थिती झाली पुराला. एवढं पाऊस झालाय आमच्या भागात. गुरा दवाखाना कुठे आहे? पुळूज मध्ये का? दवाखाना आपल्या शंकरगावला पुळूजला आहे. तुमच्या इकडे काय डॉक्टरचे? डॉक्टर बिक्टरला यायला संपर्कच बंद आहे पाण्यामुळे, पावसाच्या. लहान मुलांचं पुळूजलाच शिक्षण तिकडे आहे. शिक्षण बी इकडंच. बरं. इकडं आमच्या कारखान्यावर लेकर जाते, ह्याच पुलावरून जाते ती. बरं. पुलावर मला वाटतं त्या गाव शंकरगाव औंढी आपलं पुळूज तिकडून पुळूजवरून जाते ती कारखान्यावर सगळी. मग ही जाणं येणं नाही, जीव धोक्यात घालून चालली ती मला सगळी लोक. घालून चालली, तुम्ही बघू शकता माळवाली कशी चालली ती. आज आठवडी बाजार आहे, आठवडी बाजार आहे आज. पाण्यात वाढ चालू आहे म्हणायचं. पुळूज ही पंचकृषीतलं पुळूज गाव असल्यामुळं सगळा संपर्क पुळूजशी येतोय आमचा. बरं बरं बरं. सरकारला मग विनंती आहे तुमची. सरकारला हात जोडून विनंती आहे, लवकरात लवकर मदत पाठवावी एवढीच फक्त विनंती आहे. पुळूज पंचकृषीत ढगफुटीसारखा पाऊस. आज शनिवार 27 तारीख आहे. बघा लाईव्ह दृश्य आहे ती. पाणी जबरदस्त ओढतंय बघा. पाणी कुठं लागलंय बघा, कधीला पाणी लागले. तिथल्या शाळेच्या मुलांची किंवा रुग्णांची सगळ्यांची आपदा आहे. शेतात पाणी तर इकडं असं 3-4 किलोमीटर फुगलं आहे मागं पाणी. कसलं पाणी ओढतंय जबरदस्त. बघा ही फुलावरून आम्ही यायला लागलो. आमची ह्या फुलाच्या पलीकडं आमची गुरं आहे ती, मसराई शेती आहे ती. सगळी धानं आज सगळी बारकी मोठी सगळी पाण्यामध्ये आहेत. सरकारनं तातडीची मदत जाहीर करावी. घोषणा करू नका, राजकारण करू नका. प्रत्येकाला मदत पोचू द्या. मदत कमी देऊ नका 5-7 हजार. कारण शेतकरी उबदार यायला लई कठीण प्रसंग आहे. सगळं उन्हाळ्यात प्रसंग आहे. गारपीटमध्ये आधी होते, असा महापूर येतोय, मोठा धोधो पाऊस पडतोय. अनेक विषय आहेत शेतकऱ्याविषयी. शेतकऱ्याकडे बघताना चांगल्या भावनेनं बघा आणि त्यांना मदत घोषित करा. कारण महागाई भरपूर वाढली आहे. प्रत्येक खताच्या, ट्रॅक्टरच्या, प्रत्येकाच्या गोष्टीच्या किमती जास्त आहेत त्या. पण शेतकऱ्याला हमी भाव नाही. टायमाला पैसे नाहीत. ऊस गेला तर 1-1.5 वर्षानं पैसे येतं. कामगारांना पगार नाही. दिवाळी तोंडरा आली, दसरा तोंडरा आला. त्यामुळं सरकारनं लवकरात लवकर मदत जाहीर करून या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात.